सकाळी उबाठा शिवसेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिका नाशिक रोड विभागीय अधिकारी सौ त्रिभुवन मॅडम यांना नाशिक रोडमधील महात्मा गांधी सभागृहाची झालेली दयनीय अवस्थेबद्दल नाशिक रोडमधील इतर नागरी समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेच्या वतीने उद्धवसाहेब ठाकरे गट नाशिक महानगरपालिका नाशिक रोड विभागीय अधिकारी सौ त्रिभुवन मॅडम यांना नाशिक रोडमधील महात्मा गांधी सभागृहाची झालेली दयनीय अवस्थेबद्दल आणि इतर नागरी समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी योगेश गाडेकर, वैभव वाडेकर, योगेश देशमुख, मसूद जिलानी, भैया मनियार, सागर निकाले, बाबा होटे, किरण डहाळे, अमोल आल्हाट, संजय गायकवाड, निलेश शिरसाट, आकाश उगले, गणेश चंदनसे, प्रतीक आल्हाट, उत्तमराव कोठोळे, चंदू मानभव, विजय काळजाते, चंदू मानभव, राजेंद्र मोरे, मंगेश पोरते, विजय आहेर, विजय भालेराव आदी उपस्थित होते। नगरपालिकेच्या नाशिक रोड विभागातील महात्मा गांधी सभागृह म्हणजे टाउन हॉल याच्या विद्रुपीकरणासंदर्भात व नाशिक रोड मधील विविध नागरी समस्यांसंदर्भात आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विभागीय अधिकारी मॅडम त्रिभुवन मॅडम यांना निवेदन दिलंय। त्या निवेदनामध्ये टाउन हॉलची झालेली दुरवस्था व या प्रशासनाचा ढिम्म कारभार या सगळ्या गोष्टी आम्ही मॅडमच्या निदर्शनास आणून दिल्या। या प्रकारे आता महात्मा गांधी सभागृहाची जी अवस्था आहे ती खुर्च्या चोरीला गेलेल्या आहे, मागील पडदे चोरीला गेलेले आहे, साऊंड सिस्टीम चोरीला गेलेले, दरवाजे जे लॉक करतात तेही चोरीला गेलेले। म्हणजे हे प्रशासन झोपलंय की काय, अशा प्रकारची या ठिकाणी प्रश्न हा सामान्य नागरिकांना पडतोय। गेल्या 40 वर्षांपासून महात्मा गांधी सभागृह टाउन हॉलमध्ये अतिशय सुंदररित्या देवळाली गाव व पंचक्रोशीतील लोकांनी सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम केले, त्याचा खूप चांगला सुयोग्य वापर केला। परंतु अचानक अशी काय अवकळा या महानगरपालिकेच्या प्रशासनाला आली की त्यांनी पूर्ण ते टाउन हॉलकडे दुर्लक्ष करून टाकलं। आणि आम्ही प्रतिनिधी म्हणून वारंवार त्यांना या सूचना करीत होतो की या टाउन हॉलकडे तुम्ही सातत्याने लक्ष घाला, परंतु प्रशासनाला नवीन नवीन प्रोजेक्ट आणण्यामध्ये व फक्त नवीन नवीन मोठे टेंडर घेण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे असं याच्यातून दिसतंय। आता आपण बघितलं असेल की मागे दिव्य मराठीमध्ये आणि इतर वृत्तपत्रांमध्ये आलं होतं की ह्या हॉलमध्ये किंवा जे जे नवीन हॉल होत आहे हे लोकांना हस्तांतरितही केले जात नाही व त्यांना नवीन कार्यक्रम देण्यासाठी केलं जात नाही। पंचवटीतील भोरे कार्यालय जे आहे तेही आता ओपन झाले, परंतु त्याचा काही उपयोग अजूनपर्यंत नागरिकांना झालेला नाही। त्याचप्रमाणे नाशिक रोड सोमवार बाजाराचा एक विषय आहे, देवळाली गाव व पंचक्रोशीतील नागरिकांना हैराण करून टाकलेला जो विषय सोमवार बाजार, नवीन नवीन जे विक्रेते येतात ते जिथे बिल्डिंग व जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी विक्रीस बसतात। अशा प्रकारे विक्रीचा व सोमवार बाजार ज्या ठिकाणी जागा दिलेली आहे तिथं न होता तो ईगल स्पोर्ट्स क्लब पर्यंत देवळाली गावातून आलेला आहे। यामुळे नागरिकांना व स्थानिक हॉस्पिटल व व्यापाऱ्यांना फार त्रास होत आहे।